तर मित्रांनो बघा आमचे दादा घरी आलेत. ते डाकू डाकू आज पुरा दिवस याला इथून तिथून रोड पुरत नाही पळायला. आणि ते आता ते आता घरातलं पुलप बसायला लागलाय आणि केळ आणलेलं खावा लागलाय. बाबाने केळ आणले तर बा काय आणलंय काहीतरी लागले बॅक कॅमेऱ्याला पाठीमागून. काय आणलं बाबानं खायला? काय आणलं? केळ चिक्क्या. हे पा नको नको आ करू नको. चल बाळा पुष्का चला. आणि डोक्याला बघा काय लावलंय चॉप लावलाय. बाबानं खायला पेठे आणलाय. जा जा बाबा जवळ जा. जा बाबा जवळ जा. बघा आता कसं दिसायला लागले क्लिअरिटी. अगोदर काय काय आणलं तुम्हाला दाखवतो दादा. कुठे आहे सकू? पेठा कुठे आहे? पेठा कुठे आहे? केळ अरे याचा हे का छे यायला रे. ऐ वास यायला यायला खोल ना. खराब होत असते हा. हे आपल्या इकडे भेटत नाही का असं? जाय याला म्हणायलो बाबा जवळ जाय. अरे बघा मित्रांनो पेठा म्हणतात त्याला. खा खा खाय बरं एक घास खाय बरं. खाय खाय आहे का? खाली ठेवायचं नसतंय. अरे काय रे तव्यावर परत हा ना भ्यालाय गडी. वल्ला झाला पाणी सुटलं. मला तर वास आहे नाही. वेगळंच झालं गोड जास्त असल्यामुळं. कसं झालं सर्द्या धरतो खाय. माझा हात बघा सकाळचा कसा झाला. ते मोळाच्या माश्यानं बघ की रे हात कसा सुजलाय. मोळात बस होतं कुठं? त्या गॅलरी तिकडून पलीकडून मोळ बसलं तर पाणी मारता मारता त्याच्यावर पाणी गेलं उठलं. डायरेक्ट चावलं. मानाला विचारलं मग मी आधी डायरेक्ट त्याच्यावर असं प्रेशर मारलं. आणलाच कांदाच काढून आणला मग. त्या कांद्यानं बी सगळं पाणीच कांद्यात नुसतं लय प्रेशरनं मारलं मग पाणी मी त्याच्यावर. त्या माश्या जागीच पडल्या मोरमर. कांदा एवढा पातळ कसा पाणी नुसतं पाणी चमच्यानं असं. किती वाजता बसली होती एस टीनं? सांगलीहून तुम्हाला इकडे बी येता येत होतं डायरेक्ट. जाण करू नको. बीडलाच गाड्या आहेत ना. शनीश्वरला आणायचं होतं. शनीश्वरला आणायचं होतं ना इकडे. शनीश्वर थोडीच सांगू. चला आणा होतं की आता इकडं मग संडासला गेलं सासू आधी जायची 2 दिवस गावाकडे. म्हणजे शनीश्वरला घेऊन इकडे यायला. मी म्हणलं आईला नको येऊ देऊ म्हणलं. आताच म्हणलं बाप तिकून यायला मला बसलाय आले मग त्याच्या संग येत येते. त्याच्या संग येत नाही म्हणलं ते येत नाही का ते.